स्पष्टीकरण. आम्ल आणि आम्लारी. आम्ल जे पदार्थ चवीला आंबट असतात त्यामध्ये आम्लयुक्त घटक असतात व त्यांची द्रावणे ही आम्ल असतात. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. आम्लारी जे पदार्थ चवीला तुरट असतात ते आम्लारी होते. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. दर्शक संयुगांचे आम्ल किंवा आम्लारी धर्म काही नैसर्गिक किंवा रासायनिक पदार्थावरूनही दर्शवता येतात. त्यांना दर्शक असे म्हणतात. गुलाबाच्या पाकळ्या, हळद, बीट हे नैसर्गिक दर्शक आहेत. फिनॉल्फ्थॅलीन, मिथिल ऑरेंज, इओसिन यासारखे रासायनिक पदार्थही दर्शक आहेत व त्यांना संश्लिष्ट दर्शक असे म्हणतात. काही पदार्थांचे आम्ल किंवा आम्लारी माध्यमात गंध बदलतात अशा पदार्थांना गंधदर्शक असे म्हणतात. अनेक दर्शकांच्या एकत्रित मिश्रणाला वैश्विक दर्शक असे म्हणतात. आम्ल आणि आम्लारीची संहत. वैश्विक दर्शकाच्या साहाय्याने द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म ओळखू शकता. पीएच मापन श्रेणी. पीएच मापन श्रेणीच्या साहाय्याने द्रावणातील हायड्रोजन आयनांची संहती मोजता येते. पीएच मध्ये पी म्हणजे पोटेन्स म्हणजे जर्मन भाषेत संहती. पीएच मापन श्रेणीवर 0 म्हणजे जास्त आम्लयुक्त पासून 14 म्हणजे जास्त आम्लारीयुक्त असे वाचन करता येते. पीएच मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म दर्शवते. आम्लारीची संहती पीओएच ने दर्शविता येते. जेव्हा पीएच मूल्य 0 ते 7 च्या दरम्यान असते तेव्हा द्रावण आम्लधर्मी असते. 7 हे पीएच मूल्य असताना द्रावण उदासीन असते तर 7 ते 14 या दरम्यान द्रावण आम्लारीधर्मी अथवा अल्कलाइन असते. जेव्हा आम्लारीचे जलीय द्रावण जास्त H+ आयन देते तेव्हा त्यांना तीव्र आम्ल म्हणतात. सौम्य आम्ल. जेव्हा आम्लाचे जलीय द्रावण कमी H+ आयन देते तेव्हा त्यांना सौम्य आम्ल म्हणतात. तीव्र आम्लारी. आम्लारीच्या जलीय द्रावणात OH- आयन जास्त असल्यास त्या आम्लारीला तीव्र आम्लारी म्हणतात. सौम्य आम्लारी. आम्लारीच्या जलीय द्रावणात OH- आयन कमी असल्यास त्या आम्लारीला सौम्य आम्लारी म्हणतात. आपल्या शरीरात व आपल्या सभोवताली पीएचचे महत्त्व. जेव्हा पावसाच्या पाण्याचा पीएच 7 पेक्षा कमी असतो तेव्हा ते पाणी आम्लधर्मी असते. असे पाणी जेव्हा नदीतून वाहते तेव्हा नदीच्या पाण्याचा पीएच कमी होतो. अशा या आम्लधर्मी पाण्याचा परिणाम फक्त जलजीवनावरच होतो असे नाही तर असे पाणी वनस्पतींनी शोषून घेतल्यामुळे त्यांच्या वाढीवर, फुलांवर व फळांवरही त्याचा परिणाम होतो. मानवी शरीर 7.35 ते 7.45 या पीएच मर्यादेमध्ये कार्यरत असते. आपले दंतीन एनामल कॅल्शियम फॉस्फेट सारख्या कठीण पदार्थाचे बनलेले आहे. तोंडामध्ये जीवाणू अन्न पदार्थांचे विघटन करून 6 पेक्षा कमी पीएच मूल्य असणारे आम्ल तयार करतात. यामुळे फॉस्फेटचे क्षरण होऊन दातांची झीज होते. जठरात तयार होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाचे पचन करण्यास मदत करते. आम्लपित्त अथवा अपचन समस्या नियंत्रित करण्यासाठी आम्लारीयुक्त पदार्थ वापरतात. त्यांना आम्ल प्रतिबंध म्हणजेच अँटॅसिड असे म्हणतात. धातूंबरोबर अभिक्रिया. कृती. एक मोठी परीक्षा नळी घ्या. वायुवाहक नलिका बसवता येईल असे रबरी बूट्स निवडा. मॅग्नेशियमच्या फितीचे काही तुकडे घेऊन त्यात विरल HCl घाला. जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी नेऊन निरीक्षण करा. या अभिक्रियेत बुडबुडे तयार होऊन मुक्त होणारा वायू H2 होय. क्रियाशील धातू आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करतो व धातू आम्लातील हायड्रोजन विस्थापित करतो व धातू आम्लातील उर्वरित भागाबरोबर अभिक्रिया करून क्षार हे संयुग तयार करतो. ही अभिक्रिया खालीलप्रमाणे दर्शवता येईल. आम्ल अधिक धातू या दोहोंची अभिक्रिया यातून क्षार अधिक हायड्रोजन वायू तयार होतात. निरीक्षण. मॅग्नेशियमच्या फितीच्या तुकड्यावर विरल HCl टाकले असता हायड्रोजन वायू तयार होतो.
जर जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी धरली असता फट आवाजासहित हायड्रोजन वायूचे ज्वलन होते. Mg+2HCl अभिक्रिया MgCl2 H2. लोखंडी खिळ्याची संहत तटाबरोबर अभिक्रिया झाल्यास फेरस क्लोराईड आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. Fe+2HCl अभिक्रिया FeCl2- H2. जस्त व विरल HCl यांच्यामधील रासायनिक अभिक्रिया. आम्ल अधिक धातू अभिक्रिया क्षार अधिक हायड्रोजन वायू. 2HCl Zn अभिक्रिया ZnCl2 H2.